नमस्कार मित्रांनो. तर आमचा गॅस संपला होता. तर काय करायचं? मग आमच्याकडे एक जुना स्टोव होता बघा. तर जुना स्टोवचा आम्ही ते असं तयार केलं. जुना स्टोवला एक पंखा जोडला आणि त्या पंख्याला एक बॅटरी जोडली बघा. त्या पंख्याला बॅटरी जोडली आणि त्याच्यावर ती शेगडी चालू केली. आणि बघा स्वयंपाक चपात्याचा चाललाय. आता इलाजच नाही, गॅसच नाही आमच्याकडं. गॅस कधी मिळायचा कधी नाही. मग हे आमच्या धाकट्या मुलानं हे डोकं चालवलं बघा. आणि मग हे आता 2 दिवस झालं चाललंय बघा. हे ह्याच्यावर स्वयंपाक. तर गॅस मिळेल तेव्हा मिळेल, पण आता अडून बसायचं का? मग आम्ही काय केलं, सरपंच जे आहे ना त्याचं तुकडं करून बघा, सरपंच तुकडं करून बारीक त्या स्टोला एक खाली वाटी केली आहे कढईची. आणि त्या कढईमध्ये ते लाकडं टाकून त्या पंख्याच्या हवेनं ती बघा ती लाकडं जळले जाते. ती त्याच्यावर मग आमचा स्वयंपाक होतोय. अशी परिस्थिती आहे बघा. तर बघा स्वयंपाक आता सगळं चपात्या चालले तर त्याच्यावर काय आमच्या सुनबाई स्वयंपाक करते त्या अशा पद्धतीनं. काही इलाजच नाही. आता काय करायचं? आता हे युद्ध चाललंय कुठं, त्याचा परिणाम इकडं महाराष्ट्रात होतोय. मग करायचं काय? तो कधी मिळायचा कधी नाही. मग आम्ही ही बघा ही अशी पद्धत केली. त्याच्यावर धूर लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक व्यवस्थित होतोय, चवीचा. 1 नंबर चव आहे या स्वयंपाकाला. आता शेवका कालवण करून घेतलं. हे काय कालवण करून घेतलं. धूर महत्वाचा होत नाही ह्याच्यावर, कसलाच धूर होत नाही. आणि स्वयंपाक बी व्यवस्थित होतोय. बघितलं का बघा स्वयंपाक कसा होतोय आहे का? सरपण बी लई लागत नाही. थोडं सरपणात बारीक तुकडं करून सगळा स्वयंपाक होतो. एक अर्ध्या पाऊण तासात स्वयंपाक होतो की बघा सगळा. तर अशा पद्धतीनं बघा आम्ही केले. तर मित्रांनो, गॅस नाही मिळाला तरी चालेल, पण अशा पद्धतीनं आपण डोकं चालवा आणि हे करा. अडून बसू नका, ही माझी विनंती. बघा कसं आमचं चाललंय. हे बघा ही बॅटरी, हा पंखा आणि ही शेगडी बनवली आमच्या धाकट्या मुलग्यानं. आता ह्याच्यात बदल करायचा आहे बरं का. तर ते बदल असं करायचं, शेगडी मोठी करायची, पंखा मोठा, आणि त्याला आकार वेगळा द्यायचा आहे. आता तात्पुरतं हे चाललंय. तर गॅस कधी भेटायचा कधी नाही. मग आता म्हटलं हे आपलं तात्पुरतं केलंय आम्ही. चपात्याचं चाललंय स्वयंपाक.